बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व, भाग 14. कसे वाटले विश्वासराव तुला? अपर्णाने राजनला प्रश्न केला. रात्रीच्या जेवणानंतर दोघे गप्पा मारत पहुडले होते. राजनच्या छातीवर डोकं ठेवून अपर्णाने त्याच्या बोटात आपली बोटे गुंफली होती. आय वॉज इम्प्रेस्ड, राजननं म्हटलं. पण माझ्याविषयी त्यांचं इम्प्रेशन काय झालंय कोण जाणे? अपर्णा हसली. का हसलीस? राजन, तुझ्याबद्दल ज्याचं चांगलं इम्प्रेशन होणार नाही असा माणूस असू शकतो? त्यातून विश्वासराव तर माणसांची पारख करणारे आहेत. तुला उगाच का ऑफर दिली त्यांनी? खरं आहे, पण गमतीनं का होईना मी जरा डेंजरसच असल्याचं सुचवलं त्यांनी. आय डोंट नो असं का वाटावं त्यांना. अरे बाबा, डेंजरस काय? महाभयंकर प्राणी आहेस तू. जाशील तिथे उत्पात करून ठेवशील, असं म्हणत अपर्णाने लाडात त्याचा गालगुच्चा घेतला. इतक्या जोरात की राजन हलके विव्हळलाच. अपर्णा, राजननं म्हटलं, तुला हे लक्षात आलंय का? काय? आपण दोघेही सध्या पूर्ण रिकामे, पूर्ण बेकार आहोत. तू असशील, मी नाही आहे. म्हणजे माझं हृदय मुळीच रिकामं नाही आहे. तुझ्या प्रेमानं काठोकाठ भरून ओसंडून वाहतंय ते. नुसत्या प्रेमावर जगता येत नाही अपर्णा. अपर्णा हसली. मी जगू शकते, तिनं म्हटलं. कसं काय? राजन, तुला मी कधी बोलले नाही आहे. मी स्वतःही तिकडे कधी लक्ष दिलेलं नाही आहे. पण आता सांगते, पैसा हा अजिबात प्रॉब्लेम नाही आहे. मध्यमवर्गीयांच्या मानानं म्हणशील तर पिढीजात गडगंज श्रीमंत आहे मी. अलिबागेत मोठी इस्टेट आहे जी आजोबांनी माझ्या नावावर केली आहे. अतिशय विश्वासू असे माझे दूरचे काका ट्रस्टी म्हणून माझ्याच वतीनं कारभार पाहतायत तिकडं. हा बंगला तर आहेच, शिवाय पप्पांनी शेअर्समध्ये भरपूर गुंतवणूक केली आहे. सोनं नाणं तर काही किलोत भरेल एवढं आहे. म्हणजे आयुष्यभर आपण दोघं काहीही न करता अगदी ऐशारामात राहू शकतो. नक्कीच. मग तसं राहायचं? तू राहू शकशील? नाही, मीही राहू शकणार नाही. हे फक्त एवढ्यासाठी सांगितलं तुला की पैशाची चिंता करू नकोस. तुला बिझनेससाठी भांडवल हवं असेल तेव्हा फक्त सांग. बोलू नकोस. फुकट नव्हे, कर्जाऊ मिळेल. फक्त प्रेमामुळे व्याज थोडं कमी लावीन एवढंच. तूर्त तरी नोकरीचाच विचार करतो आहे मी. तू काय लात मारशील तिथे नोकरी काढशील? असं? हो. आणि मिळाली नोकरी की पुन्हा तिच्यावर लात मारशील? राजन हसला. हे माझं झालं. तुझा काय विचार आहे? ते एक सिक्रेट आहे. अच्छा? हो, एक बंडखोर विचार सध्या माझ्या डोक्यात खदखदतो आहे. बापरे, म्हणजे मला जरा जपूनच राहायला हवं. तुला नव्हे रे, पण यापुढे जगालाच माझ्यापासून जपून राहावं लागेल. बघच मी काय करते ते. अर्थात तुझी भक्कम साथ मिळाली तरच. ती तू गृहीत धरू शकतेस. राजन, बोल. आपण दोघे थोडे चक्रम आहोत का रे? का बरं? रात्रीची मस्त निवांत वेळ आहे. घरात आपण दोघेच आहोत आणि आपण असल्या वृक्ष गोष्टींची चर्चा करतोय. खरंय, पण अशा वेळी नेमकं काय करायला हवं? बुद्धूच आहेस. ये तुला सांगते काय करायचं ते. असं म्हणत अपर्णानं राजनला जवळ ओढलं. तेवढ्यात बेल वाजली. दोघं चमकलेच. इतक्या रात्री कोण आला असेल?
तू इथेच थांब, मी बघतो कोण आहे ते. असं म्हणत राजन चटकन उठला आणि बाहेर गेला. राजननं दरवाजा उघडला. त्याला आश्चर्यच वाटलं. दारात दिनेश पेठे उभा होता. हॅलो राजन, दिनेशनं म्हटलं आणि राजन बघतच राहिला. हा नेहमीचा दिनेश नव्हता. त्याच्या स्वरात जडावले पण होतं. डोळ्यात धुंदी होती. उभ्या उभ्या तो काहीसा डोलतही होता. मनसोक्त मद्यपान करून तो एखाद्या पार्टीनंतर आल्याची स्पष्ट चिन्ह होती. पण त्यानं इथं काय यावं राजनला उलगडत नव्हतं. दिनेश, तू यावेळी? हो. झोपला नव्हतास ना? नाही. तू आत तर ये. राजनच्या खांद्यावर सलगीनं हात टाकत आणि थोडा त्याचा आधार घेतच दिनेश आत आला. सॉरी बॉस, थोडा लेट झाला. इट्स ओके. तू बस बरं, रिलॅक्स. हां, आता सांग बरं काय झालंय. इज देअर अ प्रॉब्लेम? नो 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 प्रॉब्लेम यार, नो प्रॉब्लेम. कोण आलंय हे पाहण्यासाठी अपर्णानं डोकावून पाहिलं. दिनेश आल्याचं पाहून ती पुढे येणार तेवढ्यात राजेनं तिला न येण्यासाठी खुणावलं. दिनेशची अवस्था फारशी कौतुकास्पद नव्हती. दिनेश, अरे काही काम होतं का? काम? छे छे, काम वगैरे काही नाही. सहज आलो मी. म्हटलं बघावं तू जागा आहेस का. घरात लाईट दिसला, म्हटलं भेटून जावं. ताई कुठे आहेत? त्या झोपल्या आहेत. नो प्रॉब्लेम. माझं काही काम नव्हतंच, सहज आलो होतो मी. दिनेश, तुला पाणी वगैरे हवंय का? नो नो, काही नकोय मला. राजन विचारात पडला. याला बोलतं कसं करावं किंवा मग चालतं तरी कसं करावं. तेवढ्यात दिनेशनं म्हटलं, राजन, आय एम सॉरी यार, रिअली सॉरी. कशाबद्दल? अबाउट -800. त्या जॉबसाठी तूच योग्य होतास. रिअली मला त्या जॉबमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. आय स्वेअर राजन. म्हणजे काय म्हणायचंय तुला? कसं सांगू यार. -800चं मार्केटिंग एमडीने आता माझ्या अंगावर टाकलंय. दिनेश कशासाठी आलाय याचा राजनला आत्ता उलगडा झाला. कॉंग्रॅच्युलेशन्स दिनेश, त्यानं म्हटलं. थँक्यू व्हेरी मच. पण खरं सांगतो राजन, हा जॉब. इट्स ओके दिनेश, नाव इट इज ऑल युअर्स. राजननं मनापासून म्हटलं, उमदेपणानं म्हटलं. पण त्याचं काळीच दगडाचं नव्हतं. तो काही संत कुळीतला स्थितप्रज्ञ नव्हता. ज्या प्रोजेक्टसाठी त्यानं काही काळ स्वतःचं रक्त आटवलं होतं त्यात त्याचं मन गुंतलं होतं. तो प्रोजेक्ट आता दिनेशसारख्याच्या हातात पडला होता. आत कुठेतरी एक हलकी दुखरी कळ उठलीच, पण तेवढीच. दुःख कुरवाळत बसण्याची सवय नव्हतीच त्याला. शिवाय दिनेशला तो प्रकल्प मिळाल्याची असूयाही नव्हती. फक्त दिनेशला तो कितपत पेलवेल याचीच त्याला शंका होती. पण तो आता त्याचा प्रश्न नव्हता, विनीतचा होता. आज दिनेश आपल्या जखमीवर मीठ चोळण्यासाठी आलाय हे जाणवलं. तसं मात्र राजनला हसू आलं. दिनेशची किवच आली त्याला. खरं तर दिनेशने आपल्याला एवढा मोठा प्रकल्प मिळाला याचं समाधान मानायला हवं होतं. पण त्याला त्या समाधानापेक्षाही आपण राजनला हरवल्याचं, त्याला जळवल्याचं समाधान हवं होतं. घे बाबा, राजननं मनाशीच म्हटलं. जे तुला हवंय ते समाधान भरभरून घे. अचानक दिनेशला उचकी लागली तसं राजनं पटकन आत जाऊन पाणी आणलं. त्याच्या हातातून पाण्याचा ग्लास चटकन घेत दिनेश घटाघटा पाणी पिऊ लागला. पाणी त्याच्या गळ्यावर शर्टावर ओघळत होतं. पण तुला सांगतो राजन, दिनेशनं म्हटलं, तो माधव बोरवणकर एमडींचा भाचा रे. एकदम रॉयल माणूस आहे. हां, एकदम जॉली. आता मी त्याच्याबरोबरच पीत बसलो होतो. वाह, छान.
आमचं एकदम मस्त ट्युनिंग जमलं हं. तुझंही जमलं असतं रे, पण तू घाई केलीस. राजन, सर्व्हिस म्हटली की थोडं ॲडजस्ट करावंच लागतं. लागतं की नाही? हं? हो, लागतं ना. नाहीतर हे असं होतं बघ. एवढं टॅलेंट असून तू आज घरी बसला आहेस. हो ना. काय उपयोग आहे? काय उपयोग आहे? पण एनिवे, जमेल कुठेतरी. माझे खूप कॉन्टॅक्ट्स आहेत हं. मी शब्द टाकेन तुझ्यासाठी. आपण आपण मित्र आहोत यार, नाही का? हो ना. पण खरं सांगू का, यू शुड गो बॅक टू मुंबई. पुण्यात काही मजा नाही. बरं आहे दिनेश, मी विचार करेन. पण मला वाटतं आता तू घरी जावंस. बरीच रात्र झाली आहे. येस येस, आय मस्ट गो होम नाव. तू आलायस कसा? रिक्षातून. रिक्षा उभी केली आहे बाहेर. अरे इतका वेळ तू रिक्षा थांबवलीस? बरं चल, आता जा तू घरी. आपण पुन्हा निवांत बोलू. राजेंनं बऱ्यापैकी झुलू लागल्या दिनेशला आधार देत बाहेर नेलं. रिक्षात बसून त्याला निरोप दिला. स्वतःचं भलं करून घेण्यात दिनेश पूर्ण तरबेज आहे हे माहिती होतं. तरीही राजेंनं म्हटलं, देव तुझं भलं करो दिनेश. हे बघ क्षिप्रा, अर्धा तास तरी मला एकही फोन देऊ नकोस. कुणाला आत पाठवूही नकोस. जस्ट डोंट डिस्टर्ब मी, ओके? विश्वासरावांनी रिसेप्शनिस्टला फरमावलं तसं तिनं येस सर म्हणत अदबीनं फोन ठेवून दिला. विश्वासरावांनी मोबाईलही ऑफ करून ठेवला. अर्धा तास तरी त्यांना कसलाही व्यत्यय नको होता. खरं तर अर्ध्या तासात त्यांना काहीही करायचं नव्हतं. फक्त शांत बसायचं होतं आणि जमलं तर थोडा विचार करायचा होता. तोही न करता बसायचं तर त्यांना ध्यानालाच बसावं लागलं असतं. ते शक्य नसल्यानं ते शांतपणे विचार करू लागले. हे माझं व्हिजिटिंग कार्ड, तू मला केव्हाही भेटायला येऊ शकतोस, त्याने राजनला म्हटलं होतं आणि त्यानुसार राजन चौधरी अर्ध्या तासात त्यांच्या भेटीला येणार होता. मिस्टर राजन चौधरी, तुमच्याकडे जरा लक्ष ठेवायलाच हवं, असं त्यांनी ज्याला सुनावलं होतं तोच राजन चौधरी. ज्याच्या तोंडून अपर्णा हे नाव ऐकताच हलकीशी असूयेची कळ त्यांना जाणवली होती तोच राजन चौधरी. असं काय खास होतं या राजन चौधरीत? असेल तो हुशार, सिन्सिअर, क्रिएटिव्ह, पण असे काय कमी तरुण विश्वासरावांनी पाहिले होते का? आणि खरं सांगायचं तर आजकालची तरुण पोरं तशी स्मार्ट आणि डॅशिंग असतातच की. सो व्हॉट वॉज सो स्पेशल अबाउट हिम? ही जस्ट अ नॉर्मल गाय, असं म्हणत विश्वासरावांनी स्वतःचं समाधान करायचा प्रयत्न केला. पण ते झालं नाही. अपर्णावर त्यानं जादू केली होती. आदर्श प्रशालेच्या आदर्श शिक्षिका म्हणून नुकताच महानगरपालिकेनं जिचा सत्कार केला होता तीच अपर्णा थेट राजीनामा देऊन मोकळी झाली होती, आणि तेही अगदी सहजपणे. मी आता स्वार्थी झाले विश्वासराव, हे सुद्धा किती सहज बोलून गेली ती. हे धैर्य तिला त्या राजन चौधरीनंच तर दिलं होतं. जादूच केली होती त्यानं अपर्णावर. किती वेगळी, किती मोकळी, किती सुंदर, किती प्रसन्न दिसत होती ती. त्या क्षणी आपण पुन्हा एकदा नव्यानं तिच्या प्रेमात पडलो होतो. होय, नव्यानं, आणि होय, प्रेमातच. आदर, आपुलकी, आस्था याच हुकमी शब्दांच्या आडोशाला विश्वासरावांनी अपर्णावरचं आपलं प्रेम आजवर दडवलेलं होतं. पण आता ते उसळी मारून पुढ्यातच येऊन ठेपलं होतं. विश्वासराव विवाहित होते. जगाच्या दृष्टीने त्यांचा संसार सुरळीत चाललेला होता. सुंदर पत्नी होती. 2 चुणचुणीत मुलं होती. नव्हता तो पती पत्नी नात्यातला जिव्हाळा. अरुंधतीच्या सौंदर्याला भाळून विश्वासरावांनी लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला होता. पण लग्नानंतर काही दिवसातच त्यांना हे कळून चुकलं होतं. केवळ पतीच्या कर्तृत्वावर
आणि पत्नीच्या सौंदर्यावर संसार चालत नसतात. म्हणजे तसे ते चालत राहतात, पण त्यातली जान संपलेली असते. कर्तबगार पतीच्या वैभवाचा यथेच्छ उपभोग घेणं, ते अंगा खांद्यावर मिरवणं, शिवाय उच्चभ्रू वर्तुळात प्रतिष्ठित स्त्री म्हणून वावरणं, यातच अरुंधतीला स्वारस्य होतं. लग्नानंतर आपल्याला घरची, कुटुंबाची ओढ जाणवू लागेल, अशी विश्वासरावांची कल्पना होती. प्रत्यक्षात उलट झालं होतं. उद्योगातच ते स्वतःला अधिकाधिक व्यग्र ठेवू लागले होते आणि शक्य तितकं सोशल वर्कही करत होते. तशातच अपर्णाताईंशी त्यांचा संपर्क आला होता आणि त्यांना कळत नकळत एक नवा हुरूप जाणवू लागला होता. साधेपणातही न लपणारं त्यांचं तेज, त्यांचे ते ग्रेसफुल लुक्स, त्यांची बुद्धिमत्ता, सिन्सिअरिटी आणि त्याहीपेक्षा म्हणजे अगदी स्पष्ट जाणवणारी त्यांची निरागसता आणि स्वभावात ही ट्रान्सपरन्सी. आजच्या काळात काहीशा दुर्मिळ होत चाललेल्या गुणांचा प्रत्यय विश्वासरावांना आला तसे ते त्या गुणांच्या प्रेमातच पडले होते. अपर्णाताईंच्या सहवासात त्यांना छान वाटायचं. त्यांच्या कार्यात सहकार्य करायला मनापासून आवडायचं. त्याखेरीज तसं काही दोघांमध्ये नव्हतं, असण्याची शक्यताही नव्हती. अपर्णाताईंच्या भोवती आदर्श भारतीची कवचकुंडलं होती. त्यामुळे साहजिकच विश्वासरावांच्या भावना, आदर, आस्था, आपुलकी इथेच थोपलेल्या होत्या. पण आता ती कवचकुंडलं गळून पडलेली होती. जणू कात टाकल्याप्रमाणे एक नवी अपर्णा जन्माला आली होती आणि हे तिचं नवं रूप पूर्वीपेक्षा कैक पटीनं मोहक होतं. तसं म्हटलं तर अपर्णाला भेटण्यासाठी विश्वासरावांना आता काही औपचारिक निमित्त उरलेलं नव्हतं. त्यांच्या भेटीगाठी आता थांबूही शकणार होत्या. तशातच हे राजन चौधरी नावाचं थर्ड डायमेन्शन उद्भवलं होतं. काय करावं या माणसाचं? तसा त्याचा आणि आपला संबंध काय? आजच्या एका औपचारिक भेटीनंतर आपण तोही संपवू शकतो. हवाय कशाला डोक्याला नसता ताप? तो राजन चौधरी आणि त्याची ती अपर्णा, दोघेही त्यांची त्यांना लखलाभ असोत. आपण त्या प्रकरणावर एकदाचा पडदा टाकावा आणि मोकळं व्हावं. या विचारापर्यंत येऊन ठेपले तसे विश्वासराव स्वतःशीच हसले. ते काही इतके लेचेपेचे, कोते आणि पळपुटे नव्हते. अपर्णासारख्या स्त्रीला एका झटक्यात आपल्या आयुष्यातून राईट ऑफ करून टाकणं म्हणजे तिचा अवमान करणं होईल याची त्यांना कल्पना होती. आणि तो राजन चौधरी, त्याच्यासारख्या तरुणाला बिचकण्याचं त्यांचं वयही नव्हतं. शिवाय ते पक्के बिझनेसमॅन होते. काही दिवसातच ज्याचा एवढा गवगवा झाला होता अशा तरुणाच्या टॅलेंटचा वापर करून घेणं त्यांना नक्की आवडलं असतं. तो खरंच एवढा ग्रेट असेल तर त्याच्याबरोबर काम करण्यात त्यांनाही नक्कीच मजा येणार होती. नो प्रॉब्लेम, लेट हिम कम. मे आय कम इन सर? राजननं केबिनचं दार उघडून म्हटलं. प्लीज प्लीज कम इन, विश्वासरावांनी म्हटलं आणि ते स्वतःच्या नकळत उठून उभेही राहिले. त्यांच्याही नकळत त्याने राजनला तो सन्मानच दिला होता. शेकहँड करीत विश्वासरावांनी राजनचं स्वागत केलं आणि राजानं झर्रकन केबिन निहाळली. फक्त प्रशस्त नव्हती ती, तिथे कुठलाही फुकाचा भपका नव्हता, पण तरीही अतिशय सुंदर निटकी होती. विश्वासरावांची फक्त श्रीमंतीच नव्हे तर उत्तम अभिरुचीही दिसत होती. विश्वासराव खुर्चीत बसले. त्यातही एक सहज रुबाब राजनला जाणवला. अशा कर्तबगार माणसांबद्दल त्याला नेहमीच काही खास आदर वाटत असे. त्यातून उद्योजक हे तर त्याचे किशोरवयापासूनचे हिरो होते. विश्वासराव त्याचा चेहरा बारकाईने निरखित होते. राजनच्या चेहऱ्यावरचे आदराचे, कौतुकाचे भाव त्यांनी पाहिले आणि त्यांचं मन प्रसन्न झालं. अंतरीची खून पटणं असंच काहीसं झालं. वुड यू लाईक टू वर्क फॉर मी राजन? त्यांनी प्रश्न केला. सर्टनली सर. त्यासाठी तुझा फॉर्मल इंटरव्ह्यू घेण्याची गरज वाटत नाही मला, पण तुझी हरकत नसेल तर काही प्रश्न विचारू शकतो मी. बाय ऑल मीन्स. ते थोडे पर्सनल असले तरी?
जरूर सर. फक्त एवढंच की बोल ना. तुमच्या कुठल्याही प्रश्नाला माझी हरकत असणार नाही. तुमच्या कुठल्याही प्रश्नानं मी अपसेटही होणार नाही. पण एखाद्या प्रश्नाला मी उत्तर दिलं नाही तर यू शुड नॉट माइंड इट. फेअर इनफ. थँक्स. राजन, कॅन यू टेल मी युअर बॅकग्राऊंड? इथे पुण्याला येण्यापूर्वी तू काय करीत होतास? कुठे होतास? व्हॉट आर युअर ॲम्बिशन्स, ॲस्पिरेशन्स? मी हे फक्त उत्सुकता म्हणून विचारतोय. नो प्रॉब्लेम सर. म्हणत राजनने स्वतःची हिस्ट्री त्यांना थोडक्यात सांगून टाकली. विश्वासराव त्याचा शब्द न शब्द अगदी लक्ष देऊन ऐकत होते. त्यांना राजनला जोखायचं होतं. असं काय खास आहे या तरुणात ते जाणून घ्यायचं होतं. राजनचं बोलणं संपलं तसं त्यांनी प्रश्न केला. एक सांग राजन, तू जसा बोलतोयस तसा खरोखरच प्रत्यक्षात वागतोस? राजन हसला. आय होप सो, त्यानं म्हटलं. स्वतःच्या मनाविरुद्ध तू कधीही तडजोड करत नाहीस? यू नेव्हर कॉम्प्रोमाइज? नॉट ऑन प्रिन्सिपल्स, नेव्हर. अँड व्हॉट आर युअर प्रिन्सिपल्स? माझी तत्त्व अगदी साधी सोपी आहेत सर. जे स्वतःच्या मनाला योग्य वाटत नाही ते करायचं नाही. जिथे स्वतःचं समाधान होत नाही तिथे थांबायचं नाही. दिस इज ग्रेट, वंडरफुल. पण हे असं वागणं नेहमी शक्य होईल असं तुला वाटतं? व्हायला हवं असं तरी नक्की वाटतं मला. आजवरचा माझा अनुभव असं सांगतो, या जगात नेहमीच तत्वानं वागून चालत नाही. तसं असेल तर दुर्दैव आहे. कुणाचं? जगाचं असेल ही, विश्वासरावांनी स्मित करीत म्हटलं. पण ते स्वीकारायलाच हवं. तू काही जग बदलू शकत नाहीस. अगदी खरंय, राजेने शांतपणे म्हटलं. पण हेही तितकंच खरं आहे की हे जग मलाही बदलू शकत नाही. आय विल बी ऑलवेज मायसेल्फ. राजनच्या त्या उत्तरानं विश्वासराव इतके प्रभावित झाले की या माणसाला आणखी जोखण्याची गरजच नाही त्यांच्या मनात आलं. आजवर अनेकांना त्यांनी जोखलं, पारखलं होतं. क्वचित त्यांचे आडाखे चुकलेही होते. ज्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकता येतो अशी पारदर्शी माणसं जगात फारच थोडी असतात याची त्यांना चांगलीच कल्पना होती. राजन हा त्या थोड्यांपैकी असण्याची शक्यता ते आता नाकारीत नव्हते. असा माणूस मिळाला तर त्यांना हवाच होता. थँक्स राजन, त्यांनी म्हटलं. कशाबद्दल? राजननं जरा आश्चर्यानंच म्हटलं. थँक्स फॉर व्हॉट यू आर. थँक्स फॉर बिईंग युअर सेल्फ. विश्वासरावांच्या अगदी अनपेक्षित पण तितक्याच मनस्वी आणि प्रांजळ वक्तव्यानं राजनच्या अंगावर हलकेच रोमांच उभे राहिले. एवढा मोठा सन्मान, तोही एका यशवंत उद्योजकाकडून. त्या क्षणी विश्वासरावाविषयीच्या आदरानं त्याचं मन भरून आलं. अशा उमद्या माणसाकडे काम करणं त्याला नक्कीच आवडलं असतं. मला कल्पना आहे राजन, विश्वासरावांनी म्हटलं. तुला खरा इंटरेस्ट मार्केटिंगमध्ये आहे. तसा एक अतिशय चॅलेंजिंग जॉब मी तुला देऊ शकतो. पण इतक्यात नाही. एक अगदी नवा आणि वेगळा प्रोजेक्ट आहे. त्यावर काम चालू आहे. पण आत्तासुद्धा मी तुला एक प्रपोजल देऊ शकतो. माझ्या कंपन्यांचा व्याप दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यामुळे माझ्यावर प्रचंड लोड आहे. सो ॲक्च्युअली आय नीड समवन टू असिस्ट मी. समवन आय कॅन ट्रस्ट. Someone who is really efficient. Can you do the job? Would you like to work as my executive assistant? राजनला अशी ऑफर अगदीच अनपेक्षित होती. तो क्षणभर विचारातच पडला. तसं विश्वासरावांनी म्हटलं. तू लगेच उत्तर द्यायला हवंस असंही नाही. विचार करून सांगितलंस तरी चालेल. पण सर, बोल ना. विचार न करता सांगितलं तर चालेल का? म्हणजे
असा जॉब स्वीकारायला मला निश्चित आवडेल. आर यू शुअर? ॲब्सोल्युटली. यू डोंट माइंड टेकिंग ऑर्डर्स फ्रॉम मी? आय वुड लव टू. ग्रेट. द जॉब इज ऑल युअर्स. आता फक्त तुझी अपेक्षा काय आहे ते सांग. यू मीन माय पॅकेजेस? येस. जे तुम्ही ठरवाल ते. असं कसं? मी फक्त 5,000 ठरवलं तर चालेल तुला? तुमच्यासारख्या बड्या उद्योजकाच्या असिस्टंटची किंमत तेवढीच असेल तर मला मान्य आहे. विश्वासराव मनापासून हसले. ओके राजन, आय विल डिसाइड द टर्म्स. वेन कॅन यू जॉईन? आय कॅन जॉईन फ्रॉम टुमारो. मी उद्या टूरवर जातोय. जॉईन फ्रॉम द 1st ऑफ नेक्स्ट मंथ. राईट सर. विश्वासरावांनी पुन्हा उठून राजनशी शेक हँड केला. गुड डे सर. गुड डे राजन. राजन उठून जाऊ लागला तसं विश्वासरावांनी त्याला म्हटलं. राजन. येस सर. एक विचारू? शो सर. तू अपर्णावर काय जादू केलीस? कोणता गुरुमंत्र दिलास तिला? राजन हसला. गुरुमंत्र वगैरे काही नाही सर. त्यानं म्हटलं, मी फक्त तिला एकच प्रश्न विचारला, तू आनंदात आहेस का? पुढचं सगळं आपोआप घडत गेलं. इट्स सो सिम्पल सर. वेन इन डाऊट यू शुड जस्ट आस्क युअर सेल्फ, एम आय हॅपी? ग्रेट, वंडरफुल अँड सो सिम्पल. हाच तर तुझा गुरुमंत्र आहे राजन, जो जाता जाता तू आता मलाही दिला आहेस. सो थँक्स अगेन अँड सी यू सून. दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. अशा मंतरलेल्या अवस्थेतच अपर्णा होती. साधारणतः 20-25 एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात यावेत, किंवा खरं तर त्याही आधीच 16व 17व सरल्यानंतर. ते दिवस थेट 40ला आल्यानंतर अपर्णाच्या आयुष्यात आले होते. पण वय हे किती दुय्यम असतं हेही अपर्णाला आता कळून चुकलं होतं. दिवसेंदिवस आपण तरुण होत चाललो आहोत असा तिला भास होत होता. आणि तिच्याकडे पाहणाऱ्यांनाही. लाईफ बिगिन्स ॲट 40 असं अपर्णानं कुठेतरी वाचलं होतं. हे तिनं आता तर स्टॅम्प पेपरवरही लिहून दिलं असतं. आयुष्य म्हणजे काय हे उमजतं जेव्हा त्याची तुमची थेट मुलाखत होते. त्या दिवसापासून तुमचं खरं आयुष्य, खरं जगणं सुरू होतं. आयुष्य म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसतंच, फक्त भरभरून जगणंच तर असतं. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. असं पाडगावकरांनी उगाच का म्हटलं होतं? हे खरंय की आपण राजनच्या प्रेमात पडलोय, पण राजनच्या निमित्तानं आपण पुन्हा एकदा जगण्याच्याच प्रेमात पडलो आहोत हे अपर्णाला क्षणोक्षणी जाणवत होतं. किती जगू आणि किती नको, काय करू आणि काय नको, अशीच तिची अवस्था झाली होती. कित्येक वर्षे जणू एखाद्या स्थितप्रज्ञाप्रमाणे उभ्या असल्या अपर्णाच्या बंगल्यालाही आता नव्यानं जाग आली होती. तोही नव्या रंगात रंगून गेला होता. अपर्णाच्या व्यक्तिमत्वानं जशी कात टाकली होती तशी तिच्या घरानं, त्या घराच्या आसमंतानं कात टाकायला सुरुवात केली होती. अपर्णाचं अंतरंग खुल्लं बहरलं होतं, तसंच बंगल्याचं इंटिरियरही खुलू लागलं होतं. घरासाठी आणि राजनसाठी रोज नवी नवी खरेदी करण्याचा अपर्णानं धडाकाच लावला होता. संध्याकाळी ती बाहेर पडायची ती सफरीला निघालेल्या सिंदबादच्या आवेशातच. गेल्या कित्येक वर्षात तिनं स्वतःसाठी काही खास असं घेतलंच नव्हतं. पण आता तिला एरवी न दिसलेल्या या जगातल्या कितीतरी सुंदर सुंदर वस्तू दिसू लागल्या होत्या. त्या विकत घेण्यासाठी आणि झोकात वापरण्यासाठी असतात याचाही जणू तिला शोध लागला होता. शॉपिंग विंडोसमोर उभी राहिली की तिला एखादा सुंदर पुलोवर दिसायचा. तो राजनच्या अंगावर कसा दिसेल याचा विचार करायची आणि सरळ आत शिरायची. त्या पुलोवरकडे बोट दाखवायची. मॅडम, तो पुलोवर, इट्स फॉर मेन,
सेल्समन सांगायचा. आय नो. प्राईस काय आहे त्याची? 2500. पण कमी किमतीचे आहेत ना. दॅट ग्रेवन फॉर एक्झाम्पल. आय डोंट वॉन्ट दॅट ग्रेवन. मला हाच हवा आहे. पॅकेट. शो मॅम. 1 मिनिट. यस मॅम. यापेक्षा कॉस्टली काही आहेत का? नो मॅम. ठीक आहे, मग हाच पॅक करा. सेल्समनच्या चेहऱ्यावरचे बावचळलेले भाव पाहून स्वतःशीच हसत अपर्णा तो पूलवर काकोटीला मारून बाहेर पडायची. घरी पोचल्यावरती लक्ष्मीबाईंना पहिला प्रश्न करायची. आलाय काय तो? नाही, लक्ष्मीबाई म्हणायच्या. आज काय आणलंय? हा बघा, मस्त पुलओव्हर घेतलाय त्याच्यासाठी. असं असं. लक्ष्मीबाई पुलओव्हर म्हणजे काय हे न कळल्यानं पुटपुटायच्या. मस्त आहे ना, मग हरकत नाही. राजन घरी परतल्यावर त्याला ऑर्डर सुटायची. कपडे बदलू नकोस, इकडे ये. तो शर्ट नीट इन कर. हां, आता जरा हा पुलओव्हर घालून दाखव. अपर्णा, हा तू घालतोयस का मी घालू बळजबरीनं? राजन मुकाट्यानं तो महागडा पुलओव्हर अंगावर चढवी. डोळे भरभरून अपर्णा राजनच्या त्या रुबाबदार रूपाकडे बघायची आणि ओरडायची. लक्ष्मीबाई, लवकर बाहेर या. लक्ष्मीबाई तुरुतुरु धावत बाहेर येत आणि राजनचं खुललेलं रुपडं पाहून मनापासून म्हणत, बय्या. कधी शर्ट यायचा तर कधी सुंदर निळसर रंगाचा काश्मीरी स्कार्फ. पुस्तक वाचत पडल्या राजनच्या गळ्यात तो मुलायम स्कार्फ पडायचा आणि पाठोपाठ अपर्णाचे गोरेपान हात. त्याच्या गालावर हलकेच गाल टेकवत अपर्णा विचारायची, आवडला? अपर्णा, पुरे आता. का? बस झालं. पुष्कळ पैसे उधळलेस. छट, अजून बरेच उधळायचे आहेत. ठीक आहे, पण जरा स्वतःसाठी काही घे. अरे परवाच साडी घेतली की मी. हो, आणि तिच्यावर मॅचिंग म्हणून मला एक शर्टही घेऊन आलीस. आता फक्त एकच गोष्ट राहिली आहे. कुठली? कार घ्यायची आहे मला. तुला कशाला कार हवी आहे? तुला बसवून हिंडवण्यासाठी. अपर्णा, हे एवढंच का करत बसणार आहेस तू? नाही. मग काय करायचं ठरवलंयस? काही कामधाम करायचा विचार आहे की नाही? आहे तर आज संध्याकाळी सांगते. संध्याकाळीच का? मी अजितलाही बोलावलंय. तोही असावा असं वाटतं मला. ओके, नो प्रॉब्लेम. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.